दर्शक हो नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की गेल्या 5 मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यजीव प्रगणना करण्यात आली. खरं तर या प्रगणनेविषयी आपल्याला खूप वरवरची अशी उथळ माहिती आहे, पण ही प्रगणना खूप महत्त्वाची असते. या प्रगणनेसाठी कोणतं उद्दिष्ट ठेवलेलं असतं, कुठल्या कारणासाठी ही प्रगणना केली जाते, त्याचं महत्त्व काय, त्याची आवश्यकता काय, कोणत्या पद्धतीने ती केली जाते, या अनेक पैलूंबद्दल आपण खूप अनभिज्ञ असतो. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामधून आपण या वन्यजीव प्रगणनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे नागपूरचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक श्रीयुत रंगनाथजी नाईकडे यांना. रंगनाथजी नाईकडे हे वनक्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि खूप वर्षांचा अनुभव या वनक्षेत्राशी त्यांचा आहे. सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्ते सर. मला असा पहिला प्रश्न विचारायचा की मी आता म्हटल्याप्रमाणे ही प्रगणना खूप महत्त्वाची आहे. अगदी बरोबर. पण आमच्या सामान्य दर्शकांच्या दृष्टीने, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने याचं काय महत्त्व आहे, किंवा ही प्रगणना ही संकल्पना नेमकी काय आहे, आपण काय सांगता? का असा एक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असा एक चांगला प्रश्न गृहीत धरून किंवा पार्श्वभूमीच्या दृष्टीने आपण आजचा विषय निवडला. मला सांगायला आनंद होतो का हा जो आपण 5 मेचा उल्लेख केला किंवा बौद्ध पौर्णिमेचा उल्लेख केला, ही प्रगणना किंवा वन्यजीवांची प्रगणना जी आपण करत असतो संपूर्ण राज्यभर, हे फक्त प्रतिकात्मक आहे. कारण का ही प्रगणना म्हणून आता करत नाही, आपण त्याला निसर्ग अनुभव म्हणून करत असतो. म्हणजे त्यामध्ये कसं आहे, वनविभागाचं एक तांत्रिक ज्ञान हाताशी धरून आमच्या वनविभागाच्या धर्तीवरती दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून ही दरवर्षी ही ॲक्टिव्हिटी किंवा दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. परंतु यामध्ये आम्ही काय करत आहोत, लोकांच्या जवळ जाऊन, कारण आपल्याला कल्पना असेल का जोपर्यंत लोकसहभाग एखाद्या शासनाच्या एखाद्या योजनेमध्ये नसतो तोपर्यंत ती योजना उंचीवर गाठत नाही किंवा ते इच्छित ध्येय जे आहे तोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही. त्या पद्धतीने हे काम सर्वसामान्यांवर पोहोचावं म्हणून आपण लोकांचा सहभाग कसा वाढेल म्हणून निसर्ग अनुभव ह्या नावाखाली, शीर्षकाखाली आपण दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही वन्यजीवांची प्रगणना करत असतो. आणि अखिल भारतीय पातळीवरती आपण दर 4 वर्षांनी व्याघ्र प्रगणना करत असतो. तर अशा पद्धतीने 2दा ही प्रगणना होत असते. बौद्ध पौर्णिमाच का निवडल्या जाते, याच्या मागे काही कारण आहे का? त्यामध्ये असं काही वेगळं कारण नाही, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बौद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे वैशाखमध्ये किंवा मेमध्ये येत असते आणि मग तिथीनुसार येते ती. त्यामध्ये फुल मून लाईट म्हणजे ज्यावेळेस संपूर्ण जो चंद्र असतो त्याचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवर लख्ख चांदणं असते, त्याचबरोबर दिवस देखील, सूर्यप्रकाश देखील लख्ख असतो. मग उदाहरणार्थ आपण जसं 5 मे सांगितलं, 5 मेला म्हणजे ही 2 दिवस होते. म्हणजे 5 मेला त्याची सुरुवात होते दुपारनंतर आणि 6 मेला ती सकाळी ती संपुष्टात येते. म्हणजे 5 आणि 6 अशी 2 दिवस आपण ती प्रगणना करतो. त्या मुख्य उद्देश असा आहे का ही प्रगणना पाणवठ्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या माचांवर बसून प्राण्यांची ऑक्युलर म्हणजे त्याला आपण डोळ्याने पाहून त्याची प्रगणना करत असतो. अनेक काही त्याच्यामध्ये काही नमुने घेऊन सुद्धा प्रगणना करत असतो. पण त्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे का रात्रभर पाणवठ्यावर येणारे प्राणी, त्यांच्या वेगवेगळ्या जाती आणि त्यांचं बिहेवियरल म्हणजे त्यांचं कसं काही वावर आहे, तो वावरचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याच्या दृष्टीने लोकांचा सहभाग कसा घेता येईल म्हणून आपण ही बौद्ध पौर्णिमा निवडलेली आहे. आता यावर्षी असा जरी मुख्य उद्देश असला तर यावर्षी आपण विचार केला का क्लायमेट चेंज म्हणा किंवा आपण जो वातावरणीय बदल म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, अनेक वेगवेगळे शब्द वापरतो. ह्या वर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी ढगाळ वातावरण होतं. आमच्या विदर्भामध्ये तर बऱ्याच ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता शासनाने आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्हाला ती प्रगणना होऊ शकली नाही. अनेक आमचे वन्यप्रेमींचे किंवा वन्यजीव प्रेमींचे आम्हाला अर्ज आले होते, आम्ही सर्वांना न्याय देऊ शकलो नाही.
पेंचमध्ये किंवा आमच्या काही ठिकाणी वर्ध्याला जिथं पाऊस कमी होता त्या ठिकाणी आपण प्रगणना पूर्ण केली. सर, या प्रगणनेचं काय महत्त्व आहे? एक सामान्य माणसांच्या दृष्टीने किंवा शासनाच्या दृष्टीने काय याचा काही फायदा होतो का? लोकांच्या दृष्टीनं महत्त्व, शासनाच्या दृष्टीनं महत्त्व, असं बहुअंगी महत्त्व निश्चितच आहे. आपल्याला कल्पना असेल, आपलं जसं आपण भारत कृषीप्रधान देश आहे, आपण मग भारतामध्ये किती कॅटल पॉप्युलेशन म्हणजे ज्याला जनावरांची संख्या किती आहे, मग म्हैसींची संख्या किती आहे, गायींची संख्या किती आहे, पोल्ट्रीची संख्या किती आहे, मग त्यामध्ये पुन्हा भाकड जनावरे किती आहेत, दुधाळ जनावरे किती आहेत, अशा प्रकारचे जे वर्गीकरण करतो त्या पद्धतीने आपल्याला कृषी आणि कृषी पूरक व्यवसायाचं नियोजन करता येते. अगदी तद्वच त्याच धर्तीवरती मग आमच्याकडे तृणभक्षक प्राणी किती आहेत, मांसभक्षक प्राणी किती आहेत, दोन्ही प्रकारचे मांस आणि तृणभक्षक प्राणी किती आहेत, सरपटणारे प्राणी किती आहेत, पक्षी किती आहेत, हे सर्व शास्त्रोक्त अभ्यास करून आपल्याला त्याचा फार मोठा उपयोग होतो. तसं सर्वसामान्यांच्या कक्षेच्या पलीकडचा प्रश्न आहे. शास्त्रोक्त अभ्यास यासाठी करायचा असतो का, विशेषतः अशी एक आपण पाहत असेल, आपण एक फूड चेन असते, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अन्न साखळी असते. वाघ हा सर्वात अन्न साखळीतला सर्वात वरचा घटक आहे. त्याच्यानंतर तो जो काही प्रेडेटर ज्याला भक्ष्य प्राणी म्हणतात आपण, तो अनेक तृणभक्षक प्राण्यांवर तो जगत असतो. तृणभक्षक प्राणी मग खाली गवतवर्गीय वनस्पतींवर जगत असतात. म्हणजे एकमेकाशी साखळीची निगडीत असतात. जीवस्य जीवन, अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे आपण हे करत असताना एका वाघाला किती प्रेडेटर पाहिजेत, किती तुम्हाला भक्ष्य पाहिजेत, मग त्या भक्ष्यांसाठी किती मिडोज किंवा गवताळ कुरणे कशी असावीत, अशा प्रकारची एक साखळी असते. आणि त्यामुळे ही अन्न साखळीतली एक जरी साखळी कमी झाली तरी देखील मग त्याच्यावर दुसऱ्या त्याच्या घटकावरती त्याचा परिणाम होतो. हा एक भाग झाला. दुसरा ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो, म्हणजे जसं कुटुंबात म्हणतो आपण सांगतो का किती लोकांना पोसण्याची जबाबदारी आहे. पगार चांगला असेल तर चांगलं संपन्न कुटुंब होतं. तसंच जर संपन्नता असेल त्या ठिकाणी तर अनेक तृणभक्षक प्राणी जगू शकतात, त्याच्यावरती अनेक कार्निवोरस प्राणी जगू शकतात. म्हणजे त्यांच्यातला दोघांमधला एकमेकाचा संघर्ष होत नाही. सर्वात महत्त्वाचा फायदा मी सांगतो शेतकऱ्यांच्या दृष्टीने का, आता अलीकडच्या काळामध्ये मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याला कल्पना असेल, दैनंदिन पेपरला, वृत्तपत्रात, दूरदर्शनला सुद्धा आपण बऱ्याच वेळा बातम्या ऐकतो. अमुक ठिकाणी वाघाचा हल्ला झाला, अमुक ठिकाणी लांडग्याचा हल्ला झाला, अमुक ठिकाणी तरच सापडला. हे जे कशाचे द्योतक आहे, तर प्राणी ही आता बाहेर यायला लागलेले आहेत. आतमधलं पाणवठे कमी झाले, त्याचबरोबर त्यातली कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली, आणि त्याचबरोबर वनांची जी काही क्षेत्र आहे ते कमी झालं. म्हणजे त्याच्यावर मनुष्य संख्या वाढल्यामुळे त्याच्यात दडपण आलं. आणि त्यामुळे काय झालं, एकंदरीतच ही अन्न साखळी सध्या धोक्यात असल्यामुळे याचा शास्त्रोक्त अभ्यास करावा. वन व्यवस्थापनामध्ये किंवा वन्यजीव व्यवस्थापनामध्ये ह्या माहितीचा उपयोग व्हावा, आणि त्याचबरोबर लोकांचा देखील सहभाग असावा. अशा प्रकारचा अनेक दुहेरी उद्देश ही प्रगणना करण्यापाठीमागे आहे. सर, आता मला असं सांगा की यापूर्वी ही प्रगणना होत होतीच, अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे, पण पूर्वीची प्रगणना आणि सध्याची प्रगणना पद्धती यात काही मूलभूत फरक आहे का? काळाच्या ओघात म्हणजे जसे आपण म्हणतो ना, दर 10 वर्षांनी संस्कृती बदलत असते आणि टेक्नॉलॉजी आपण झटकू शकत नाही. आता जसं आपण 20व्या शतकातली जर पाहिलं असेल तंत्रज्ञान, आता 21वे शतक आपण तंत्रज्ञानाचं युग म्हणून पाहिलं जातं. पूर्वीची जी काही प्रगणना होत होती, जसं आता लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा पाहणं, दर 10 वर्षांनी आपण लोकसंख्या प्रगणना किंवा लोकसंख्येची गणना करत असतो, सेन्सस ज्याला आपण म्हणतो. तद्वत आपण प्राण्यांची सुद्धा किंवा वनस्पतींची प्रगणना करत असतो, दर 4 वर्षांनी करतो, आणि त्याचबरोबर दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी करतो. ही करत असताना पूर्वी आपण ऑक्युलर, त्याला आपण मचांवर बसून, पाणवठ्याच्या ठिकाणी बसून, हाईड म्हणतात त्याला, हाईड म्हणजे काय, लपण म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर त्या लपण क्षेत्रात बसून मग पाणवठ्यात येणारे जे प्राणी आहेत संध्याकाळी 4 नंतर, मग त्याच्या नोंदी अचूकपणे ठेवले जातात का, लिहिले, असे चार्ट केले जायचे. आणि त्याला आपण म्हणतो माणसांचा हस्तक्षेप त्या माहितीमध्ये असायचा. बदलत्या काळामध्ये आता जसं आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कॅमेरा ट्रॅप आले, व्ह्यू फाइंडर आले, त्याच्यानंतर रेंज फाइंडर आले, त्याच्यानंतर अलीकडे तर आता पेपरलेस प्रगणना म्हणून एक ॲप तयार झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण एम स्ट्रिप्स म्हणून आहे, तर ते ॲप आपण आता उपयोगात आणतो. पुन्हा कॅमेरा ट्रॅप असतात, म्हणजे तिथे एकदा कॅमेरा बसवले त्या ठिकाणी, मग ते कॅमेरा अशा ठिकाणी बसवतात का प्राण्यांच्या पण लक्षात येत नसतात आणि जाणाऱ्या वाटसरूंच्या लक्षात येत नाही, अनेक लोकांच्या भ्रमंती करणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही. तिथून ते जर एखादं दृश्य स्वरूपात एखादा प्राणी गेला तर ते कॅमेरा त्याचं काम करत असतो, ऑटोमॅटिकली त्याचं ते दृश्य ट्रॅप करत असतो, म्हणून त्याला कॅमेरा ट्रॅपचं टेक्निक आहे. अशा अनेक प्रकारे आपण आता मोबाईल आहे, अलीकडच्या काळात फोटो कॅमेरे घेतो, आपण व्हिडिओ कॅमेरे घेतो. अशा पद्धतीने नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे
अचूकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे ऑक्युलरच्या पेक्षाही आता बदलत्या काळामध्ये अचूक माहिती आपल्याला किती प्राणी आहेत ती माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणजे आता याही क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्याच्यामुळे याची अॅक्युरसी वाढली, अचूकता वाढली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण काय सर, मी इंटरप्ट करतो आपल्याला मध्येच, परंतु का तर ही सर्वसामान्य वाटतं की हे काहीतरी अचूक, एवढे वाघ कसे काय, एवढे लांडगे कसे, एवढे. तोच प्रश्न मी आता विचारणार होतो की नेमकी ही प्रगणना कशी केली जाते. नाही, अगदी बरोबर. जसं आता एखादा माणूस असेल, माझ्यासारखा सामान्य नागरिक, कारण जनसहभाग तुम्ही या सगळ्या प्रगणनेमध्ये घेत आहात, बरोबर आहे. तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक वाघ आला पाणवठ्यावर आणि त्याला बघितलं, त्याची नोंद त्यांनी केली, पण लगेच 10 मिनिटांनी एक दुसरा वाघ आला, तर तो वाघ तोच होता की दुसरा आहे हे कशा पद्धतीने ओळखलं जातं? बरोबर आहे. आणि हा खरं सांगतो मी, जे आमच्यापेक्षा इतर जे काही इव्हन तज्ज्ञ मंडळी जे दुसऱ्या क्षेत्रातले आहेत त्यांना पण हा संभ्रम पडतो का हे एवढेच वाघ कसे काय बाबा. जसं आता महाराष्ट्रातील देशाची प्रगणना, आता जसे आपले माननीय पंतप्रधान साहेब त्यांनी जाहीर केले का आपल्या देशामध्ये जवळपास 3167 वाघ आहेत. मग त्याच्यापैकी महाराष्ट्रात जवळपास 310 वाघ, आपल्याकडे 300 पेक्षा जास्त वाघ एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग हे असे अचूकच एवढेच वाघ कसे, तर त्याच्यामध्ये मला सांगायला आनंद होईल का वनविभाग याच्यावर रात्रंदिवस काम करत असते, शास्त्रोक्त पद्धतीने काम करत असते. ही जी काही बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी जी प्रगणना आपण करत असतो, ही प्रगणना आपण पायाभूत माहिती म्हणून घेत नाही, आधारभूत माहिती म्हणून घेत नाही. लोकांचा सहभाग असं वाढावा, त्यांचं निसर्गाविषयीचे प्रेम वाढावं, वन्यजीवांविषयीचं प्रेम वाढावं आणि प्रत्यक्षात वनविभाग काय काम करत आहे याची जवळून त्यांना माहिती व्हावी, ज्ञान मिळावं म्हणून आपण त्यांचा सहभाग घेत असतो. पण खरी शास्त्रोक्त माहिती जी असते, जी आमच्या पातळीवर आपण भारत सरकारतर्फे जे आम्हाला दिशादर्शक सूचना येतात का, NTC ज्याला म्हणतो, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन तर रिझर्व, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्यांच्या आदेशानुसार आपण दरवर्षी न करता 4 वर्षातून एकदाच करतो, पण अचूकता फार असते. आता आणखीन मी तुम्हाला खोलात जाऊन सांगतो, त्यामध्ये दर्शकांना सांगतो, वनविभागाचं कार्य जे आहे हे असं वेगळ्या प्रदेशांमध्ये विभागलेलं आहे. म्हणजे कार्यविभागणीमध्ये बीट आमच्याकडे सर्वात खालचा घटक असतो, बीट, त्याला बीट वनरक्षक म्हणतात. त्याच्यानंतर वर्तुळ म्हणजे राऊंड ऑफिसर असतो, त्याच्यानंतर रेंज ऑफिसर असतो, त्यानंतर आमच्याकडे सब डिव्हिजनल ऑफिसर असतो, जिल्ह्याला आमच्याकडे उपवन संरक्षक दर्जाचा अधिकारी असतो आणि प्रादेशिक लेवलला आमच्याकडे मुख्य वनसंरक्षक किंवा वनसंरक्षक दर्जाचा अधिकारी असतो आणि राज्याला मग एक प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून वन्यजीव रक्षक म्हणून काम करत असतात. हे करत असताना आपल्या सर्वात जो तळाचा घटक आहे बीट म्हणून जे असतं, त्याच्यामध्ये बीट एक घटक ठेवलं जातं आणि संपूर्ण भारतभर हाच क्रायटेरिया आहे का, हीच पार्श्वभूमी आहे का, बीट हे घटक धरून त्या बिटाचे आपण काय करतो, बिटाचं क्षेत्र विचारात घेऊन जर कमी क्षेत्र असेल तर एकच आपण त्याला पायाभूत रेषा टाकतो. एक आपण सरळ रेषा टाकल्यानंतर ती 2 किलोमीटरच्या 4 किलोमीटर अंतराची ती रेषा आपण आखतो. अगोदर त्याला पायाभूत रेषा म्हणा, ट्रान्झॅक्ट लाईन म्हणा किंवा एक प्रमाणभूत रेषा म्हणा, ती टाकतो. जर मोठं क्षेत्र असेल तर 2 रेषा टाकतो आणि त्या रेषेच्या मग 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 15 किलोमीटर अशा पद्धतीने आपण त्या रेषेच्या दोन्ही बाजूला त्या वर्तुळाकार त्रिज्येमध्ये मग त्या गवत किती आहेत, प्राणी किती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला मग अजून त्याच्यामध्ये कोणता फ्लोरा आहे, कोणते प्राणी आहेत, अशा प्रकारचं आपण पूर्ण शास्त्रोक्त माहिती त्याची नोंदवत असतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो का, अगोदर पहिले 2 दिवस तर त्या संपूर्ण रेषेवरचं ऑक्युलर एस्टिमेशन म्हणजे संपूर्ण प्रवास करून, भ्रमंती करून तिथे काय काय आढळतात त्याच्या नोंदी घेतात आणि मग शास्त्रोक्त दोन्ही बाजूला किती आहे अशा प्रकारची माहिती घेऊन तो एकत्रित डेटा 6 दिवसानंतर 7 दिवसानंतर आपण तो संकलित करत असतो. अतिशय अचूकता त्यामध्ये असते. दुसरा जो प्रश्न होता तुमचा मनातला का हेच वाघ कसे ते, त्याच्यामध्ये सर याचं उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊया, कारण कार्यक्रमात छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, विश्रांतीपूर्वी मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की सामान्य जो नागरिक आहे, जो या प्रगणनेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला आहे, त्यांनी वाघ कसे ओळखायचे, म्हणजे तोच वाघ पुन्हा आला की नाही आला अशी त्याची गणना कशा पद्धतीने करायची, कसं ओळखता तुम्ही? अगदी बरोबर आहे. आपण संपूर्ण भूतलावरती आपण मानवामध्ये उदाहरण घ्या ना, मानव जो आहे ना, आपण सख्खे जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी देखील तंतोतंत सारख्या नसतात. तसं त्या भूतलावरचा प्रत्येक प्राणी मात्र जो आहे ना, प्रत्येकात विशिष्ट गुण घेऊन भगवंताने त्याला इथे पाठवलेले असतात.
वाघाचं जे आपण बोललात आता, वाघाच्या बाबतीत मी सांगेल का कोणताच वाघ त्याच्यासारखा दुसरा वाघ नसतो. म्हणजे कसं त्याच्या अंगावरचे पट्टे जे आहेत ना, हे प्रत्येक वाघाचे हे वेगळे पट्टे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं साम्य नसते. दुसरं वाघाचे पंजे असतात, मग त्यामुळे मादीचा पंजा, मेल म्हणजे तुमचा नराचा पंजा, त्याच्या बछड्यांचा पंजा, असे वेगळ्या प्रकारचे आयडेंटिफिकेशन मार्क असतात. म्हणजे त्यामुळे असं प्रत्येकाचं हे होण्याचं कुठंच काही साधर्म्य नाहीये. म्हणजे कोल्हा असेल, त्याची जो झुपक्याची शेपटी असेल, म्हणजे जो रानकुत्रे असेल, त्यांच्या काही ओळखीच्या खुणा आहेत. बरोबर, त्या खुणांनुसार त्याच्या पद्धतीची गणना केली जाते, खुणांनुसार केली जाते. दुसरा भाग असा आहे, आता साधं सर्वसामान्य जे व्यक्ती असतात त्या ज्यांना आम्ही सहभागी करून घेतो, तर त्या व्यक्तींसाठी आम्ही वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण पण ठेवतो. तोच मला प्रश्न विचारायचा होता की हे सगळं तुम्ही त्यांना सांगता का? नाही, अगदी बरोबर. सांगितल्याशिवाय तसं होणार नाही ना. कारण काय, दुसरं त्याच्यामध्ये इवन आपण लोकांनाच कशाला, आमच्या कर्मचाऱ्यांचं जसं आपण लोकसंख्येचं प्रशिक्षण घेत असतो प्रगणनेच्या अगोदर, घरोघर जाऊन कोणता परफॉर्मर, तसं आमच्याकडे आम्ही कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाचे 1, 2, 3 असे राऊंड होतात. आणि मग त्यांना आपण अचूकतेने सर्व कसे भरायची माहिती, काय करायची, हे करायची, याच्यावर आपण प्रशिक्षण देत असतो. त्याचबरोबर लोकांचे जे ॲप्लिकेशन्स येतात, आता लोकांचे ॲप्लिकेशन्स येतात म्हणजे आम्ही एक कट ऑफ डेट ठेवतो, ह्या तारखेपर्यंत सर्वांनी अर्ज करावेत. आणि अर्ज करताना ज्यांना ज्यांना खरंच वन्य प्राण्यांशी किंवा वन्यजीवांशी आपुलकी आहे, आवड आहे, निसर्गाचा अभ्यास करायचा आहे, अशा प्रकारच्या लोकांना आम्ही प्रथम प्राधान्य देतो. आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य. परंतु हौशे गौशे नवशे जे आहेत ना, शक्यतो आम्ही टाळतो. कारण हा निसर्ग अनुभव जो आहे ना, प्राण्यांच्या दुसऱ्याच्या घरात जाऊन आपण थांबत असतो तिथे, त्यामुळे त्याच्यात फार काळजी घ्यावी लागते. तर हे जे काही लोकांचे आमच्याकडे ॲप्लिकेशन येतात, आपल्याकडे किती मचान आहेत, ते मचान तयार करण्यासाठी आपण अगोदरच संपूर्ण क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातात का जिथे जिथे पाणवठे आहेत तिथे मचानांची उभारणी करतो आपण. मचान अशा ठिकाणी उभारतो का शक्यतो ते वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गात त्याचा अडथळा होणार नाही. आणि मचान थोडं झाडावरती आपण जर केलं तर त्याला कॅमोफ्लेज करतो, म्हणजे तो निसर्गाशी एकरूप असं मचान तयार करतो. म्हणजे त्याच्यावर माणूस बसला किंवा काही महिला बसल्या, काही मुली बसल्या अभ्यासाकरता किंवा सेन्सस करता किंवा ते गणने करता, तर त्यात दिसणार नाहीत प्राण्यांना, अशा प्रकारची आपण खात्री घेतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे आपण लोकांना सहभाग करतो तर त्यांना आपण प्राथमिक ओळख करायला त्यांचा रंग, पक्ष्यांची नावं, त्यांचा आवाज, त्याचबरोबर त्याची विष्ठा. विष्ठेत फार महत्त्वाचे असते. त्याने विष्ठा जी असते ना, मांसाहारी प्राण्यांची वेगळी विष्ठा असते, तृणभक्षक प्राण्यांची विष्ठा वेगळी असते. मांसाहारी प्राण्यांची विष्ठा अशी लंबकार असते आणि याची जी विष्ठा असते तृणभक्षक प्राण्यांची ती गोल आकाराची असते. त्या प्रत्येकाची विष्ठा वेगळी असते. विष्ठेचं ज्यावेळेस तुम्ही जर त्याचं पृथक्करण केलं तर त्यांनी कोणता प्राणी खाल्लेला आदल्या दिवशी त्याचं देखील आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे तो एक आम्ही त्यांना सांगत असतो. असे चित्ररूपाने आम्ही काही सांगत असतो, त्यांना पण आपण ज्ञान देत असतो. म्हणजे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण त्याचबरोबर लोकांचं प्रशिक्षण घेऊनच आपण त्यांना ह्या प्रगणनेमध्ये सहभागी करून घेतो. म्हणजे प्रशिक्षण देणं, त्यानंतर मचाणांची उभारणी करणं, लोकांचे अर्ज मागवणं, हे सगळं नियोजन याच्या प्रगणनेचं आपण करतो. हे केल्यानंतर आता मला असं सांगा की ज्या लोकांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे या प्रगणनेच्या प्रक्रियेमध्ये, त्यांनी काय करायला पाहिजे? आमच्या दर्शकांना मी सांगेल का प्रत्येकाने शक्यतो जीवनामध्ये हा अनुभव घेतलाच पाहिजे. का तर तुम्हाला म्हणतो का निसर्गामध्ये निसर्ग इतका विशाल आहे का आपण दैनंदिन दररोज आपण ऑक्सिजन घेत असतो, पण हा ऑक्सिजन येतो कुठून, हा निसर्ग आहे काय, प्राण्यांचा रोल काय आहे, वनस्पतींचा रोल काय, याच्यासाठी आपण ह्या प्रगणनेच्या निमित्ताने आपण ह्या निसर्गाच्या अतिशय जवळ जात असतात. पण हे जात असताना आपण काही पथ्य देखील पाळले पाहिजे. जसं आपण भडक रंगाचे कपडे घालू नयेत फार, त्याचबरोबर काही उग्र वास येईल अशा प्रकारचं काही तुम्ही द्रव्य, आपण जसं आपल्याला लोकांना सवय असते बाहेर निघाला का तू अत्तर काहीतरी कर वगैरे, अशा प्रकारचं करू नये. दुसरं, शक्यतो जे काही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सूचना दिलेल्या त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे. त्याचबरोबर आम्ही ते भाग घेत असताना आम्ही एक अंडरटेकिंग घेत असतो की बा सदरचे जी प्रगणनेमध्ये मी सहभागी होत आहे ते स्वतःच्या जबाबदारीवर किंवा स्वतःच्या जीविताची स्वतः मी काळजी घेईल आणि वनविभागावर त्याचा कुठल्या प्रकारचा दोष नाही, म्हणजे स्वतःहून मी या प्रगणनेत भाग घेत आहोत. तसं आम्ही सर्व कर्मचारी तसं सुरक्षित असतंच, ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न असतातच, पण त्यातल्या त्यात तरी अंडरटेकिंग आपण एक घेत असतो. आणि अशा पद्धतीने त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली जाते
आणि त्या पद्धतीने त्यांनी ते निसर्गाची पथ्य पाळली, आवाज करू नये, शक्यतो काहीतरी रेडिओ वगैरे सोबत नेऊ नये, आपण त्यांना मोठ्या मोठ्या कॅमेरा आपण फोटो काढायला अलाउड करत नाही, अशा अनेक गोष्टी आपण त्यांना बंधनं पाळावी लागतात. ती बंधनं अगोदर सांगितली जातात त्यांना. सर, खूप उपयुक्त माहिती आपण देतात. पण पुन्हा एकदा कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊया. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत वन्यजीव प्रगणनेचं महत्त्व, आणि आपल्याला माहिती देत आहेत मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय नागपूरचे श्रीयुत रंगनाथजी नायकडे. सर, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ही जी प्रगणनेच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाते प्राण्यांच्या गणनेची, याचा नेमका काय उपयोग होतो आणि काय फायदा होतो? नाही, ही माहिती फार महत्त्वाची असते. विशेषतः 4 वर्षातनं जी काही प्रगणना केली जाते किंवा गणना केली जाते, ही माहिती फक्त भारताच्या आपल्या महाराष्ट्राच्या म्हणजे सीमेत नसून ही देशाच्या पातळीवर त्याचं नियोजनासाठी फार मोठा उपयोग केला जातो. प्रथमतः काय होतं, ज्यावेळेस बीटातनं जी माहिती येत नाही, बीट आपण एक युनिट धरतो, बीटातनं माहिती येते ती रेंजला येते, तिथे त्याचं पृथक्करण केलं जातं, संस्करण केलं जातं. त्याचं डुप्लिकेशन म्हणजे सपोज एखादा थवा असेल, पक्ष्यांचा थवा असेल, तर तो कसा काउंट करायचा. त्याचबरोबर प्राण्यांचे असेल, वाईल्ड डॉग जे असतात, कुत्रे, रानकुत्रे जे असतात ते नेहमी थव्याने राहतात, एकत्रित राहतात. मग त्याच्यामध्ये त्यांची कशी गणना करायची. पुन्हा वाघ असेल तर एकच लाईनमध्ये जर पुन्हा चालले असतील ते, तर त्याच्या ठशावरनं जर असेल तर त्याची प्रगणना कशी, अशा प्रकारचं पृथक्करण रेंज लेवलला केलं जातं. सर्व प्रत्येक मचांची माहिती एकत्रित केली जाते, मग त्या मचांची टोटल केली जाते, आणि त्या पद्धतीने ही माहिती मग आमच्याकडे उपवन संरक्षक जिल्ह्याचे असतात त्यांच्याकडनं मग प्रादेशिक विभागात येते, आणि प्रादेशिक विभाग राज्याच्या पातळीवर आमच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या कार्यालयात पाठवली जाते, आणि तिथून मग ती देशाच्या पातळीवर आणि मुंबईला राज्याच्या पातळीवर पाठवली जाते. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर मग त्याचं नियोजनामध्ये मग त्याचं कुठे बाबा आपल्याला कोणत्या याच्यावर जोर दिला जाईल, अशा प्रकारचे पुढल्या वर्षाचं, पुढील 3 वर्षाचं, 4 वर्षाचं नियोजन त्याच्या आधारे केलं जातं. म्हणजे खरोखर ही माहिती एक बेस असतो बाकीच्या निर्णयाचा, बिलकुल पायाभूत असते. बरोबर. या संपूर्ण पार्श्वभूमीवर प्रगणनेच्या आपण आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? भारतीय घटनेमध्ये आपल्याला 2 कलम दिलेल्या, कलम 48 आणि कलम 51. याच्यामध्ये संपूर्ण ह्या 2 कलमामध्ये सारांश असा आहे का हा जो निसर्गाचा ठेवा आहे याचा उपभोग आपण घ्यायचा आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे, त्याच्यातनं जो काही फायदा असेल तो घ्यायचा आहे. परंतु हे घेत असताना त्याच्यामध्ये वाढ कशी होईल, आणि हा अनमोल जो ठेवा आहे निसर्गाचा, नद्या, नाले, सरोवरे, वन्यजीव, पशु, पक्षी, प्राणी, हे सर्व करत असताना याच्यामध्ये वाढ कशी होईल आणि पुढल्या पिढीसाठी हा कसा हस्तांतरित करता येईल, अशा प्रकारचं एक प्रत्येकाने एक संकल्प मनात केला पाहिजे का, जेणेकरून हे फक्त वनविभागाचंच कार्य किंवा फक्त वन्यजीव शाखेचंच कार्य अशा प्रकारचं सीमित नाही, तर ज्या भूतलावरती ज्याला ऑक्सिजनची गरज आहे त्यांनी प्रत्येकाने निसर्गाचं जे ऋण असते ऋणातून उतराय होण्यासाठी प्रत्येकाने थोडा तरी अल्पसा तरी प्रयत्न त्याच्या जीवनात केला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे का शक्यतो आजूबाजूला जे तुमच्याकडे संरक्षित क्षेत्र आहेत, काही प्रगणना फक्त वन्यजीव क्षेत्रात किंवा संरक्षित क्षेत्रात होते असे नाही, तर त्याच्या बाहेरील जे क्षेत्र आहे वन्यजीव क्षेत्राच्या बाहेर, तर त्या क्षेत्रामध्ये देखील प्रगणन होत असते. आपल्याला शक्य असेल तर जवळच्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा. जीवो जीवोश जीवनम, जसं सरांनी मागाशी सांगितलं त्या पद्धतीने आपण शक्यतो ही अन्न साखळी कशी डिस्टर्ब होणार नाही याच्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावं, अशा प्रकारची वन विभागाच्या वतीनं सर्वांना माझी दर्शकांना कळकळीची विनंती आहे. अतिशय सोप्या शब्दामध्ये ही प्रगणनेची तांत्रिक अशी माहिती खूप सोप्या शब्दात आम्हाला दिलीत, दर्शकांना दिलीत, याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार सर. नमस्ते.